कोल्हापूरमध्ये कुठेही गेला तरी अजून माणुसकी जिवंत आहे. मामांची ओळख सुद्धा नव्हती तरी नाश्ता कर म्हणून मागे लागलेले. मी शेवटी चहा पिला आणि पुढे गेलो. झाली हॉटेलला. आता माझं 70 वय. 100 वर्ष झाली. हॉटेलला 100 वर्ष झाली. मामा एकटे पूर्ण हॉटेल सांभाळतात. डोक्यावर टोपी आणि अंगावर पांढरी कपडे. ट्रेंड जरी चेंज झाला असला तरी मामानी परंपरा जपली आहे. सांगरूळमध्ये डोंगरावर ज्योतिबाचं मंदिर आहे. खूप सुंदर व्ह्यू दिसतो इथून. अशी घरं खूप आवडतात मला. खूप मजबूत आणि आर्किटेक्चर कसं केलं असेल हा विचार येतो मला. एकसारखी 6 दरवाजे, ते पण शेवटपर्यंत. मामा ऐकत नव्हते. मामाने घरात दूध दिलं मला. मंदिरात गेल्यावर एक मामा 60 वर्षाचे होते. माझे पायच पकडत होते. विठ्ठल रुक्माई मंदिरात पाया पडतात. मला माहित नव्हतं. सगळेजण सगळ्यांच्या पाया पडत होते. डोक्याला डोकं टेकून माऊली म्हणत त्यांची सकाळ होते. खेडेगावातील सकाळ खूप मस्त असते. सकाळी आंघोळ करायची आणि देवाला पाया पडायचं. खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं. खूप दिवसापासून गोट्या खेळायची इच्छा होती. कोणत्याही गावात गेलं तरी पोरं गोट्याच खेळत नव्हती. आज इथं गोट्या खेळताना पोरं दिसलीत. गाडी लावलो आणि त्यांच्यात खेळायला गेलो. त्या गोट्या आणि हाताला लागणारी माती आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात माझं मला लहानपण आठवलं. कधी कधी आयुष्यात मोठं होणं थोडं थांबवून लहानपण पुन्हा जगायला हवं. तुम्हाला कधी अशी मुलं खेळताना दिसली तर 2 मिनिटं थांबा, त्यांच्यावर खेळा. खरंच सांगतो, खूप भारी वाटते. सांगरूळ गावातील लोक खूप आपुलकीचे आहेत.